झटपट बिना पिठाच्या पुरणपोळ्या कशा लाटता येतील हे तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. यावेळेस इंडियन शॉपमध्ये मला कोल्हापुरी गूळ भेटला नाही, त्यामुळे मग मी हा नैसर्गिक कमी प्रोसेस केलेला पारंपरिक कर्नाटकी गूळ आहे, तर हा मी पुरणपोळी करण्यासाठी घेऊन आलेली आहे. साखर खाण्यापेक्षा असे पौष्टिक आणि नैसर्गिकरित्या बनलेले पदार्थ खा, त्याच्याने तुमची हेल्थ चांगली राहील. ही 2 कप चणा डाळ आहे, ती चांगली स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्या आणि मग ती भिजत घालायची. मी 2 तासासाठी भिजत घातली चणा डाळ. त्यानंतर आता कुकरमध्ये शिजायला घातली आहे आणि चणा डाळीच्या दुप्पट पाणी ठेवायचं आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. थोडीशी हळद, म्हणजे तिला पुरणाला चांगला पिवळा कलर येतो. डाळ चांगली शिजली की तिचं पाणी कटासाठी सेपरेट काढायचं आहे आणि आता ही डाळ आहे ती दुसऱ्या भांड्यात पुरण करण्यासाठी बारीक करते. हे चांगली बारीक गरम असताना ती चांगली बारीक होते पटकन आणि थंड झाले की टाईम लागतो तिला. तुम्ही पहिले पुरण करून मग तिला बारीक केलं गरम असतानाच तरी चालते. हे बघा, चांगली बारीक झालेली आहे डाळ. पुरण जितकं बारीक करता येईल तुम्हाला तेवढं बारीक करायचं, म्हणजे पुरणपोळ्या चांगल्या आपल्याला लाटता येतात आणि ते चांगलं फुगतात पण. मी आता गव्हाचं पीठ 4 वाट्या घेते आणि हे पीठ विकतचं असल्यामुळे त्यात मैद्याचं प्रमाण असतं. तुम्ही जर दळून आणत असाल गव्हाचं पीठ तर तुम्ही मैदा त्यात मिक्स करा आणि मग त्याचं पीठ चांगलं मऊ लुसलुशीत असं मळून घ्या. पीठ चांगलं चाळून घ्या, एकदम बारीक चाळणीच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. मैद्याची चाळण असते त्याच्यानेच पीठ चाळून घ्या, म्हणजे त्यातून बारीक असं पीठ निघेल. जो जाड असा कोंडा असतो तो सेपरेट होईल. आता मीठ टाकलंय, मीठ टाकून चांगलं मिक्स करायचं, म्हणजे सगळीकडे मीठ लागतं, पसरतं आणि मग साध्या पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे. केसरचं पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नसेल घालायचं नका घालू. साधं पाणी घ्या, त्याने सुद्धा पुरणपोळ्या छान होतात. आणि हळूहळू करून पाणी घ्या. एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे हळूहळू करून पाणी घाला. अंदाज घ्या पाण्याचा आणि त्याप्रमाणे पीठ मळा आणि पीठ चांगलं मऊ लुसलुशीत मळा. हे बघा, असं त्यावर पीठ मळून झाले, त्यावर मी 2 चमचे तेल टाकते आणि परत एकदा चांगलं थोडंसं सगळीकडे पसरवून त्यावर झाकण ठेवते. 2 तासासाठी मी हे रेस्ट करायला ठेवणार आहे. 2 तासानंतर आपण पुरणपोळ्या करूया. हे तेल लावून परत एकदा मळायचे चांगलं आणि मळून झालं की मग त्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे. चांगलं असं तेल लावायचं आहे त्या पिठाला आणि मग ठेवायचे झाकण. हे बघा, हे गडद असं गूळ आहे, नैसर्गिक गूळ. जे पदार्थ दाखवते त्यात पहिली माहिती घेते काय आहे ती, आणि तो पदार्थ चांगला झाला तरच मी व्हिडिओ बनवते, नाहीतर बनवत नाहीत. मी 2 कप चणा डाळ घेतले, त्यामुळे 2 कप गूळ घेते आणि हे पुरण तयार करते. तर हा गूळ आहे तो पहिला मी बारीक करून घेते. हा बघा, डाळीचा कलर किती सुंदर आहे. मी जर त्यात कोल्हापुरी गूळ टाकलं असतं तर खूप छान पुरणाचा कलर आला असता, पण मी हा नैसर्गिक गूळ टाकत आहे, तर आता त्याचा कलर खूपच डार्क होणार आहे, पण टेस्ट खूप छान येणार आहे. टेस्टला महत्त्व असतं. नुसतं पदार्थाला गार्निशिंग करून ते प्रेझेंट करण्यात अर्थ नसतो, त्याला टेस्ट पण तेवढीच महत्त्वाची असते. टेस्ट चांगली असेल तर आपण पदार्थ आवडीने खातो किंवा आवडीने पाहुण्यांना सर्व करतो. जर पाहुणे खुश तर आपण खुश, घरातले खुश. त्यामुळे नेहमीच असं थोडं ॲडजस्ट करावं लागतं. भारतातल्या सगळ्याच पदार्थ वस्तू भेटतातच असं नाही, त्यामुळे ॲडजस्ट प्रत्येकाला करावं लागतं इथे. हे बघा, गूळ चांगलं मेल्ट झालेलं आहे, सतत ढवळत राहायचं आहे
थोडी काळजी घ्यायची, कारण ते जे पुरण आहे ते थोडंसं उडतं, त्यामुळे काळजी घ्या. अजून एक तुम्हाला टिप देते की जेव्हा तुमची डाळ शिजते तेव्हाच तुम्ही पुरण बनवलं आणि गरमागरम ते पुरण बारीक वाटलं तरी पण ते इझी पडतं. पुरणाचा घट्ट असा गोळा बनवता येईल असं पुरण घट्ट करायचं आहे, कोरडं करायचं नाही आहे. कोरडं जर झालं पुरण तर मग पुरणपोळी फाटू शकते. हे झालेलं आहे, हे बघा मी दाखवते कसं चमचा उभा राहतो त्यात, हे बघा. आणि शेवटी आपण वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकली की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. शेवटी वेलची पावडर टाकायची म्हणजे काय होतं की त्याचा सुगंध आहे तो चांगला पुरणात मुरतो. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग पुरण थंड झालं की आपण पुरणपोळ्या करायला घेऊया. हे बघा कणिक किती सॉफ्ट मुलायम असं छान झालेलं आहे, नरम झालेलं आहे पीठ. जेवढं तुम्ही पीठ मळाल चांगलं तितकं तुम्हाला लाटायला इझी पडेल. एकदम असं पातळ नाही करायचं. हे बघा कसं सॉफ्ट झालेलं आहे. याला तेल किंवा तूप लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा घरच्या घरी दह्यापासून तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. नक्की जाऊन बघा कसा आहे व्हिडिओ, कमेंट्स करून सांगा. आणि आता हे तूप आहे ते मी मेल्ट करते, कारण आता आपल्याला पुरणपोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. त्यासाठी पोळपाटाला मी प्लास्टिक लावलेलं आहे. प्लास्टिकवर तूप किंवा तेल पसरवा, चांगलं लावा आणि हे पिठाचे गोळे बनवायचे आहेत आपल्याला. या पुरणपोळ्या बनवण्यासाठी भरपूर असं कोरडं पीठ घेण्याची गरज नाही लागत, ना त्या फाटत ना चिटकत. त्यामुळे कशा बनवायच्या ते दाखवते. त्यासाठी तुम्हाला गोळे बनवून घ्यायचे आहेत पहिले. पुरणपोळी बनवण्यासाठी पुरणाची पारी करायची आहे, वाटी करायची आहे. आपण जसं मोदक करायला करतो पारी तशी करायची आहे. अशी वाटी करून घ्यायची पातळ अशी, आणि मग त्यात पिठापेक्षा जे कणिक आहे त्या कणकेपेक्षा थोडंसं जास्त पुरण घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे पीठ उरतं पारीचं, ज्या वाटीचं, ते पीठ काढून टाकायचं आहे. जेवढं पुरण भरता येईल तेवढंच भरायचं आहे. आणि एक्स्ट्राचं पीठ आहे, हे बघा आता एक्स्ट्रा पीठ निघेल. जर नाही निघालं तर असंच पॅक करा. निघालं, हे बघा माझ्याकडनं पीठ निघालेलं आहे एक्स्ट्रा, तर ते काढून टाकायचं आहे आणि चांगलं पॅक करायचं आहे. त्यातून पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. जर थोडंसं दिसलं तर ते पॅक करायचे पिठाने, कणकेने. आणि हे चांगले व्यवस्थित हातानेच प्रेस करायचे, सगळीकडे पुरण पसरेल अशा पद्धतीत ते हाताने प्रेस करायचे. असं सगळीकडे सारखं प्रेस करायचं आणि मग लाटण्याने लाटायचे. आणि लाटण्याला सुद्धा चांगलं तेल लावून घ्यायचे. पोळपाटावर जे प्लास्टिक ठेवले त्याला सुद्धा चांगलं तेल लावायचे. तेल किंवा तूप, मी तूप लावलेलं आहे. हा बघा, हा एवढा पुरणाचा गोळा आणि त्यापेक्षा थोडंसं कमी कणिक, असं हे प्रमाण आहे. तर ते चांगलं परत एकदा मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं आहे ते. ही बघा कणकेची वाटी बनवून घ्यायची. वाटीचा जो बेस आहे, पारीचा जो बेस आहे, तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि जितकं पुरण भरता येईल वाटीमध्ये, ह्या कणकेच्या वाटीत, तेवढं भरायचं आहे. आता माझ्याकडे पोळपाट आहे तो थोडासा कमी साईजचा आहे, छोटासा आहे, त्यामुळे मी त्याप्रमाणे गोळे बनवलेले आहेत.
तुम्ही मोठे गोळे बनवून त्यात भरपूर असं पुरण भरा आणि मग मोठी पुरणपोळी करा, चालेल ती. तुमच्या हिशोबाने तुम्ही पुरणपोळी बनवा, मोठी साईज, छोटी साईज, जसं तुम्हाला आवडतं आहे त्याप्रमाणे बनवा. आणि असं चांगलं पॅक करून घ्यायचं आहे, बिलकुल पुरण बाहेर येऊन नाही द्यायचं आहे, ते पण पॅक करायचं आहे कणकेने. आणि पोळपाटावर जे प्लास्टिक ठेवलं आहे त्यावर मी तूप लावलं आहे. कणकेच्या पिठाला जे पुरण भरलेलं पीठ आहे, कणिक आहे, त्यालासुद्धा मी तूप लावलेलं आहे. आणि जी लाटणी आहे त्यालासुद्धा चांगलं तेल लावून घ्या. ही आहे तेलावर लाटलेली पुरणपोळी आणि ती फटाफट लाटता येते, अगदी सरकन सरते पण. या पुरणपोळ्या जितक्या पातळ लाटता येतील तेवढ्या पातळ लाटायच्या, म्हणजे त्या एकदम मऊ लुसलुशीत अशा खायला पण छान वाटतात, दिसायला पण छान दिसतात. त्यामुळे तेलावरच्या पुरणपोळ्या खूप इझी आणि फास्ट बनतात. आता मीडियम गॅस ठेवा. हे बघा, मीडियम गॅस ठेवायचा आहे, गॅस बारीक नाही ठेवायचा आहे, भरपूर मोठा नाही ठेवायचा आहे, मीडियम हाय ठेवा. आणि अलगद अशी पलटायची ती. ही बघा कशी फुगली पुरणपोळी. पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटा, म्हणजे तुमची पुरणपोळी चांगली फुगेल. ही बघा कशी फुगले. पुरणपोळी शेकवताना तिच्या कडा व्यवस्थित शेकवा, म्हणजे त्या कच्च्या राहणार नाहीत पुरणपोळ्या. पुरणपोळी लाटताना व्यवस्थित लाटा हलक्या हाताने. पुरणपोळी शेकवताना व्यवस्थित चारही बाजूनी कडा शेकवा. आणि जर ती फुलली नाही तर थोडंसं प्रेस करा हलक्या हाताने किंवा चमच्याने. दाब द्या चांगला, एकदम असं जोर नका देऊ, हलक्या हाताने असं दाब द्या, म्हणजे ती फुलेल. शेवटची टीप म्हणजे तवा चांगला गरम होऊ द्या. चांगला गरम झाला की त्याच्यावर तेल पसरवा आणि मग पुरणपोळ्या शेकवायला घ्या, म्हणजे पुरणपोळी चिटकणार नाही तव्याला. तेलावरच्या पुरणपोळ्या एकदम इझी बनतात. तर अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळ्या बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशा झाल्या त्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.